नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत असं गावाकडील पद्धतीनं कमी साहित्यामध्ये चिकन रस्सा आणि चिकन फ्राय. तर त्यासाठी ना मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. आता हे चिकन ना मी गरम पाण्याने धुवून घेणार आहे. मी पाणी गरम केले आणि आता या पाण्याने ना मी हे चिकन धुवून घेणार आहे. तर आपलं चिकन धुवून घेतले. तुम्ही पाहू शकता. तुम्ही म्हणता गरम पाण्याने का धुवायचं, का तर त्यातनं इतकं घाण निघतं हे पाणी, म्हणून गरम पाण्याने धुवायचं. आता ह्या धुतलेल्या चिकनमध्ये ना मी आपलं हळद आणि मीठ टाकणार आहे. एक अंदाजे छोट्या चमच्याने 3 चमचे मीठ आणि 1-1.5 चमचा हळद आहे हे. आता हे ना ह्याला मिक्स करून 15 मिनटं हे असंच मुरवत ठेवणार आहे. मी ह्याला असं हाताने चांगलं मिक्स करणार आहे आणि हे ना 15 मिनटं असंच मुरवत ठेवणार आहे. तर आपण गॅसवर पातेलं गरम करायला ठेवले आणि पातेल्यात तेल टाकले आणि पाहू शकतो मी असं एवढं तेल टाकले का तर आपल्याला ना सुरुवातीला ह्याचा एक मिठाचा रस्सा काढून घ्यायचा आहे आपल्याला तिखट टाकायच्या आधी, म्हणून मी तेल गरम करायला ठेवले. आता त्यात तेलात ना मी आपले हे लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे ते टाकते. लसूण आणि खोबरं मिक्सरवर बारीक केलेलं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपण कमी साहित्यामध्ये, का तर गावाकडे ना जास्त असं वाटण घाटण करत नाहीत ह्याला भाजीला. कांदा टोमॅटोची फोडणी वगैरे असं काही जास्त करत नाहीत. क्वचित कधीतरीच असतं, पण दररोज ना असंच असतं साध्या सोप्या पद्धतीनं. पण पाहुणे येणार असते तर जास्त मग करतात तसं. आता हे आपलं लालसर झालं, मग गॅस फुल करते. एक लालसर व्हावं आपले हे झाले जरा कलर चेंज. आता त्याच्यात आपण हे पीस टाकू, चांगलं मिक्स करू. हे चांगलं मिक्स केलं आणि मी ना आता याच्यावर झाकण टाकते, गॅस कमी करते आणि याच्यावर पाणी ठेवते का आता खाली चिटकून म्हणून. आता आपण सुरुवातीला थोडं तेलातून हे शिजून द्यायचं आणि नंतर थोडं शिजलं की नंतर हे पाणी टाकायचं. म्हणून मी ह्याला नाही असं झाकण ठेवून आता हे 15 मिनटं असं शिजून देते. तर 15 मिनटं झाकण टाकून वरी पाणी ठेवून आपण आपलं चिकन शिजून दिलं. 15 मिनटात बिना पाण्याचं आपलं चिकन शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आपण थोडं पण पाणी टाकलं नव्हतं तरी इतकं पाणी आपल्या चिकनला एक अर्धी वाटी सुटलेलं आहे. आता हे ना एकदम छान लागतं हे पाणी पण, असं पीस पण नुसते तेलात शिजलेले. पण मला ना एवढा मिठाचा रस्सा बस होणार नाही, मला आणखीन हवा आहे. म्हणून मी ना ह्याच्यात हे गरम केलेलं पाणी टाकणार आहे. जर तुमच्या एक व्यक्तीसाठी असेल किंवा 2 व्यक्तीसाठी तर मग तेवढा रस्सा बस होतो, पण मला जास्त करायचा आहे म्हणून मी ह्याच्यात आणखीन गरम पाणी टाकत आहे. आणि मला आणखीन थोडंसं लागेल पाणी. मी आता आणखीन गरम करते पाणी आणि याच्यात टाकते. मग हे झालं आपलं मिठाचं चिकनचा रस्सा. ह्याला एक उकळी येऊन देते. आता ना आपण वाटणाची तयारी करू. आपण ना सुरुवातीला सांगितलं मी कमी साहित्य म्हणजे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरीचा वापर न करता एकदम कमीतल्या कमी साहित्य. समजा घरात कधी कधी अवेलेबल नसतं ना, आता सध्या कोथिंबीर पावसामुळे ते आणण्यात आली नाही आणि कांदा टोमॅटो आवडत नाही ग्रेव्ही अशी टाकलेली. त्याच्यामुळे ना घरातल्या जेवढ्या व्यक्ती तेवढ्या त्यांच्या आवडीनिवडी असतात ना, मग त्याच्यासाठी मी ना आता तुम्हाला मी मटणाचा रस्सा पण बिना कांद्याचा दाखवलेला होता, बकऱ्याचा मटणाचा. तर आता चिकन पण आज तुम्हाला मी बिना कांद्याचंच दाखवणार आहे. तर मी आता बाकीचं साहित्याचं तयारी करते आपल्या ग्रेव्ही एक टाईपची बिना कांदा टोमॅटोची रश्शाला आणि फ्रायसाठी. तर आपलं मिठाचं सूप तयार झालं आहे. आता आपण ग्रेव्ही आणि रश्श्यासाठी वाटण तयार करून घेऊ. तर त्यासाठी ना कढईत अगोदर हे किसलेलं खोबरं टाकते. गॅस फुल करते. ह्याचा कच्चेपणा जाण्यासाठी थोडंसं ह्याला भाजते. आपलं खोबरं थोडंसं किंचितचं लाल झालं की आपण त्याच्यात हे धणे घालू.
नंतर आपली खसखस, हे पण चांगलं धने आणि खसखस पण चांगली भाजून घेऊ आपण एक ते 1.5 मिनिट. आता आपण ना याच्यात तीळ घालू. तीळ असं तडतड होईपर्यंत भाजू. थोडंसं आवाज आला, तडतड व्हायला लागलेला. आपले तीळ तडतड झाले तर आता मी ह्याच्यात लसण टाकते. आता लसण पण थोडंसंच परतून देते. नंतर हे थंड करते आणि ह्याचं मिक्सरवर वाटण करून घेते. आता मी गॅस बंदच करते, कारण गरम ह्याच्यात लसण आपण नंतर तेलात पण परतणार आहोत, मग जास्त पण काळं करायचं नाही तर चव जाते. तर आपलं चिकन शिजले. मी निम्मं सूप आपल्या तिखट रस्सा करण्यासाठी काढून ठेवलं याच्यात, आणि निम्मं आपलं मिठाचं सूप तसंच खाण्यासाठी आवडतं, मग ते निम्मं काढून ठेवलेत. ह्यात 4 पीस आणि यात 4 पीस ठेवलेत नंतर, आणि बाकीचे जे पीस आहेत का त्याचं मी फ्राय करणार आहे. तर आता आपण आपलं जे आपण वाटण भाजलं होतं ते थंड झाले. आता ते मिक्सरवर काढू आपण. तर आपण आता तिखट रस्सा करून घेऊ. आपलं पातेल्यातलं तेल पण गरम झाले. आपलं तेल तुम्हाला दाखवते. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आपले मसाले घेतलेले, आपल्या मीठ आपण शिजताना मिठाच्या त्या पाण्यात पण आहे, म्हणून मी आता अंदाजेच घेतले मीठ. एवढं आपलं वाटलेलं जे वाटण होतं ना त्यातलं निम्मं वाटण मी रश्श्याला घेतले, आणि एक निम्मं वाटण मी फ्रायसाठी ठेवले. हे लाल तिखट घेतले मी 1 चमचा. हे घरी केलेला काळा मसाला मराठवाडा स्पेशल तुम्हाला टाकलेला तो घेतला आहे. हा कांदा लसूण मसाला, आणि हा ना किचन किंग मसाला आहे. तर आता सुरुवातीला ना आपण तेलात आपण हे जे वाटण केलेलं आहे ना ते टाकू. गॅस आपला कमीच आहे, आणि वाटण काही जास्त परतायचं नाही आपल्याला, कारण आपण सर्व वाटण अगोदर चांगलं भाजून घेतलेलं आहे. परत जास्त करपट वास येतो, म्हणून आपल्याला ना तेलात थोडं 1 मिनिट हे होऊन द्यायचं, मिक्स होऊन द्यायचं. आपलं मिश्रण चांगलं तेलात हे झाले, चटचट झाले. आता आपण त्याच्यात ना सुरुवातीला आपला घरगुती, गॅस कमी करते, घरगुती जे काळा मसाला केलेला आहे काळं तिखट ते टाकते. नंतर लाल तिखट मी ना तरीसाठी टाकले, का तर माझी तरी पावडर माझी संपली होती म्हणून. आणि नाही टाकली तरी काही आवश्यकता नाही, कारण तुम्ही पाहिले आपला काळा मसाला खूप छान झाला आहे ह्यावेळेस. त्याच्यामुळे आपल्या भाजीला नाही तरी पावडर वापरली तरी आपल्या मसाल्याला भाजीला तरी खूप छान येते आपल्या मसाल्यामुळे. आता ते छान एकजीव झाले. आता त्याच्यात कांदा लसूण मसाला, परत हा किचन किंग मसाला हा टाकते, आणि एक चांगली तरी यावी म्हणून ना किंचितसं अगोदर ना मी गरम पाणी करून ठेवले मी इकडे दुसऱ्या गॅसवर. त्यातलं ना थोडंसं पाणी अगोदर सुरुवातीला टाकते. आता गॅस फुल करते, आणि आता जे आपण पीस आणि जे मुठ्याचं सूप ठेवलेलं होतं ना ते टाकते. आता ह्याला चांगली उकळी येऊन देते. त्याच्यात आता मी मीठ टाकते. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आपल्या भाजीला उकळी फुटली. आता जे गरम पाणी केलेलं आहे ना ते टाकते मी याच्यात. एकूण मी 4 वाटी रस्सा केला आहे 4 व्यक्तीसाठी. तर मी त्यासाठी 2 वाटी आपलं मिठाचं सूप होतं, आणि 2 वाटी पाणी गरम करून टाकलेलं आहे. एक अंदाज तुम्हाला कळावा भाजीचा. 4 लोकांची भाजी आहे ही. आता ह्याला चांगली उकळी येऊन देते. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला आणखीन उकळी यायची, तरी पण किती छान तरी आलेली आहे ती. आपला रस्सा तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे तो. अशा प्रकारे तरी आलेली आहे, आणि त्याचा घट्ट पातळपणा पण तुम्हाला दाखवते.
आमच्या गावाकडे जास्त घट्ट भाजी खाल्ली जात नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आता आपण फ्रायची तयारी करू. तर आपण फ्रायसाठी कढईत तेल गरम करायला ठेवले. आपलं तेल गरम झाले. जे आपण वाटण करून घेतले ना ते वाटण घालून मी गॅस बारीक केला आहे. आणि इथे ना आपला काळा मसाला, किचन किंग मसाला, कांदा लसूण मसाला आणि मीठ घेतलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करते. आपला मसाला चांगला परतला आहे. आता मी त्याच्यात कांदा लसूण मसाला, काळं तिखट, नंतर हे किचन किंग मसाला आणि मीठ हे सर्व टाकते आणि हे चांगलं परतते. आपला गॅस कमीच आहे. आता ना हे आपलं फ्राय केलेलं हे टाकते. आपलं मटण चांगलं मिक्स केलं मी. गॅस कमी बंद केला आहे. आपलं कमी साहित्यातलं चिकन तयार झालेलं आहे. चिकनचं सूप, हा चिकनचा रस्सा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हे चिकनचं फ्राय बिना कांदा, बिना टोमॅटो, बिना कोथिंबिरीचं आपलं चिकन तयार आहे. मग तुम्हाला कसं वाटलं माझं चिकन ते नक्की सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा.